सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला, जमला समांतर फटका, मिडऑफ मध्ये चेंडू अडवला जाईल आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला डॉट. आशिष आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय रवी, हे दोन फलंदाज सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर गोलंदाजीच्या मार्कवरती सागर, षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय फुलटा चेंडू आणि फुलटॉस वरती फुल टॉल वसूल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 रन. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बौद्धन संघाचा संघनायक विनंती, संपर्क साधा. वळीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अक्रॉस द बॅट फटका खेळायचा होता, परंतु बॅटवरती चेंडू येणार नाही. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला डॉट. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, वळीचा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख, पुन्हा चांगला चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये षटक संपेल. पहिल्या क्रमांकाचा पहिल्या षटकाचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती नोंदवले गेले त्या 5 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलेला आहे. चला मित्रांनो, वेळ वाचवा. तुमच्याकडे वेळ कमी आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी आहे, त्यामुळे विनंती असणारे वेळ वाचवा. गोलंदाजीच्या मार्कवरती मधुकर साठे, आतापर्यंत पाहिलं ना सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहे, जो मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळतात. पंचावन्न ते 60 वयोगटामध्ये असणारा हे खेळाडू जे आपण पाहतोय आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाले. दीर्घ अनुभव या खेळाडूंकडे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेख पाहायला मिळेल. अचूक टप्प्यावरती आशिषसाठी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये खर्च होणार. अतिशय दीर्घ अनुभवी खेळाडू आपण पाहतोय. जवळपास 55 ते 60 वयोगटाला असणारा हा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेले आहेत. वीस मिनिटांचा कालावधी मित्रांनो. क्षेत्ररक्षण करणारा संघ, आता एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हा चेंडू बाटची कडा, इष्टांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होईल. एका टप्प्यावरती चेंडू अडवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती पुन्हा एक सिंगल आहे.
एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. 7 धावा धावपलकावरती आहेत. वेळ वाचवा मित्रांनो. क्षेत्ररक्षण करणारा संघ. हा चेंडू सरपाटने समोर खेळलाय. सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पुढचा चेंडू. टपळी शपल होत जागा बनवत फटका खेळायचा होता. मोठी अपील पंचांकडे, परंतु त्या ठिकाणी पंच नक्कीच कळवतात. फलंदाज सुखरूप आहे. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला. डॉट. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती. 1:53 सामना सुरू झालेला आहे. तर जवळपास 2 वाजत आलेत. वेळ तुमच्याकडे कमी आहे. वेळेचं बंधन असणार आहे. नंतर कोणत्याही प्रकारची तक्रार चालणार नाही. पुढे सरसबत फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. पाठवरती चेंडू आला नाही. पुरेपूर पाठवरती चेंडू न येता आपण पाहतो त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल आणि स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाईल. धावपलकावरती 14 धावा आहेत. आता अखेरचा चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. पहिला चेंडू पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट. सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
अखेरचे 3 चेंडू बाकी. सर किती चेंडू बाकी आहेत? 2. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय सर. धाव संख्या 75. 2 बाद 75. सत्याहत्तर धाव संख्या झालेली आहे आणि अखेरचा चेंडू बाकी आहे. अखेरच्या चेंडूवरती वाईड साठी रिव्ह्यू आलेला आहे. हा चेंडू वाईड असेल. अखेरचा चेंडू. धाव संख्या झाली आहे ती 78. 2 बाद 78. अखेरच्या चेंडूवरती फटका मारण्याचा प्रयत्न. पाहूया 2 धाव होतात का आणि धाव बाद. संघाची धाव संख्या झाली 79. जिंकण्यासाठी 80 धावा करायच्या त्या जांबे मातेरवाडी संघाला. सर्व खेळाडूंना विनंती आहे की जेवणासाठी जे ताट घेऊन गेलेले आहेत ते पॅव्हेलियन मध्ये नेऊन ठेवावे. पंच सामना लवकर चालू करून घ्या. जांबे संघांना विनंती लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याचप्रमाणे मातेरवाडी संघाला विनंती आहे की आपले फलंदाज ताबडतोब आतमध्ये पाठवावे.
चालू असलेला सामना रविभाऊ गायकवाड स्पोर्ट क्लब जांबे विरुद्ध शिवशक्ती क्रिकेट क्लब मातेरेवाडी. चला फलंदाज पाठवा लवकर. फलंदाजीसाठी चाललाय ते राहुल आणि निलेश. जिंकण्यासाठी आजच्या दिवसातील चालू असलेला हा चौथा सामना शिवशक्ती क्रिकेट क्लब मातेरेवाडी आणि जांबे या दोन संघाच्या विरोधात हा सामना आहे आणि तब्बल 80 धावांचं आव्हान ठेवलंय. या पुढील होणारा सामना कासारांबोली वर्सेस गोटवडे वॉरियर्स. संघनायकाला विनंती असन नाणेफेकीसाठी मुख्य व्यासपीठासमोर यावे. या पुढील होणारा सामना कासारांबोली वर्सेस गोटवडे वॉरियर्स गोटवडे मैदानामध्ये चालू असलेला हा चौथा सामना शिवशक्ती क्रिकेट क्लब मातेरेवाडी वर्सेस जांबे. 80 धावांचं आव्हान घेऊन मैदानात मातेरेवाडी संघ उतरतोय. स्ट्राईकला खेळते राहुल मात्रे आणि नॉन स्ट्राईकला निलेश गोगरे आणि सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मैदानामध्ये आशिष गायकवाड. जाऊया मैदानामध्ये या सामन्यातील पहिलाच चेंडू फेस करून तो राहुल मात्रे. तब्बल 80 धावा हा सामना जिंकायचा असेल तर बनवायच्या त्या मात्रेवाडी संघाला. एक नवीन संघ मात्रेवाडी संघ नव्याने दाखल होते मुळशी तालुक्यामध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करता येते. राहुल आणि नॉन स्ट्राईकला निलेश गोगरे. आशिष गायकवाड पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूला दिशाहीन चेंडू आणि पंच कळवत आहेत वाईट स्वरूपाचा चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेने श्रीगणेशा होतोय तो मात्रेवाडी संघाचा. धाव संख्येत बदल होते. धाव संख्या जाऊन पोहोचते 1 धाव. गोटवडेवारी संघाचे कर्णधार विनंती असन टॉस घेण्यासाठी यावे. दरम्यानचा चेंडू उडवला आहे आणि पाहता पाहता नक्कीच तब्बल 2 धावा मिळत आहेत. अगदी सीमारेषेला एक चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. सीमा नक्कीच तब्बल 1 धाव तर आपल्या संघासाठी वाचवली ती क्षेत्ररक्षणाने. अतिशय आपलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बाउंड्री लाईनवर आपल्याला फटका सुरेख होता. क्षेत्ररक्षणही सुरेख झालं आणि त्यानंतर तब्बल 3 धावा या फटक्यावर मिळत आहेत आणि धाव संख्येत बदल होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 4 या धाव संख्येवर. 80 धावांचं पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये माथेवाडी संघ खेळताना दिसतोय. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती माथेवाडी संघाकडनं. पहिल्याच चेंडूवर तब्बल 4 धावा वसूल केल्या आणि आता सामना करतोय तो निलेश गोगरे. एक आक्रमक खेळाडू निलेश गोगरे माथेवाडी संघासाठी ओळखला जातो आणि पाहूया कशा प्रकारची फलंदाजी आपली निलेश गोगरे साकारतायत. पुन्हा एकदा तयार आशिष. दरम्यानचा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला चेंडू. 1 धाव. चला कासरांबोली संघाचा कर्णधार टॉस घेण्यासाठी या एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. आणि पुढील सामन्याचे नाणेफेक करते ते राजाभाऊ तरस. सन्मान्यांना विनंती असेल पुढील सामन्याची नाणेफेक करावी. दरम्यानचा चेंडू अतिशय ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. एक भन्नाट वेगाचा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आशिष गायकवाडकडनं आणि आशिष गायकवाड अशाच प्रकारे चेंडू टाकण्यासाठी पूर्णतः मुळशी तालुक्यामध्ये ओळखला जातो. एक तगडा ताकदवान खेळाडू आशिष गायकवाड. सातत्याने त्याच्या गोलंदाजी भेदकता आणि अचूकता पाहायला मिळते आणि त्याचंच उदाहरण देताना आशिष. दरम्यान सामना करतोय पुन्हा एकदा राहुल मातेरे. दरम्यान शरीर भेदक मारा आणि लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव या षटकामधील. अतिशय वेगवान स्वरूपाचे चेंडू वारंवार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या अवघ्या 5 धावा
तर 80 धावांचं पाठलाग करत असताना नक्कीच सुरुवात चांगली झाली होती, पण आता बॉलरचं कमबॅक लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकले आणि धावसंख्येची गती थांबवली आहे. अवघ्या 5 धावा धावपळकावू लागल्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक असताना नक्कीच मात्रेवाडी संघाचा निर्धार असेल की जास्तीत जास्त धावा जमवायच्या. 80 धावांचा पाठलाग आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक, अतिशय चांगलं षटक ते आशिष गायकवाडकडनं. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा शरीर भेदक मारा आणि लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव. गोटवडे संघाने नाणेफेकीचा कोल घेऊन प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले ते कासाराबोली संघाला फलंदाजीसाठी. अतिशय चांगली गोलंदाजी आशिष गायकवाडची आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचं षटक असताना अवघ्या 5 धावा धावपलकावर आणि या षटकातील अखेरचे काही चेंडू अद्यापही शिल्लक. राहुल मातेला मात्र आशिष गायकवाडची गोलंदाजी आतापर्यंत समजली नाहीये. दरम्यानचा चेंडू उडवलाय आणि नो क्षेत्ररक्षक खूप दूरवर असेल आणि येतोय सामन्यातील पहिलाच चौकार राहुल मात्रेच्या बॅटमधून आणि संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवर. अखेरच्या चेंडूवर एक चौकार राहुल मात्रेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला, पण 80 धावांचा पाठलाग असताना अशा नक्कीच धावावर समाधान मानेल तो जांबे संघ. पॉवर प्लेचं निर्धारित षटक टाकत असताना अवघ्या 9 धावा खर्च केल्या त्या आशिषने. नक्कीच धाव गती वाढवावी लागेल जर माथेरान संघाला आपलं सामना जिंकायचा असेल तर नक्कीच धावगती वाढवावी लागेल. एका षटका अखेर संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा. सांघिक दुसरं षटक घेऊन मैदानामध्ये दाखल होत आहे सचिन मंडले. दरम्यान सामना करतोय ते निलेश. अगदी शॉर्ट भराचा चेंडूला टोललाय आणि चेंडू आता थेट सीमारेषे पार येतोय. हा कणकणी षटकार आणि 6 धावा. निलेश घोगरे नक्कीच एक आक्रमकता धारण करतोय मैदानामध्ये आणि अशाच फटक्यांची गरज असेल ती शिवशक्ती मात्रवाडी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल. पहिल्याच चेंडू एक तडाखेबंद फटका मिडवांच्या दिशेने आणि तब्बल 6 धावा या फटकावर मिळत आहेत आणि या 6 धावांशी संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. सचिन मंडलेचं स्वागत केलंय मात्र षटकांविषयी पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या मार्फत होते निलेश घोगरे. दरम्यानचा चेंडू अगदी ब्लॉक खोलपतीचा चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते पण ती फेटाळली आणि एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. एक चांगलं सुरेख कमबॅक म्हणावं लागेल ते सचिनचं. एका षटकानंतर लाईन बदलली. पहिला चेंडू शॉर्ट टू पिच स्वरूपाचा, त्याच्या नंतर खोलवर टप्प्याचा चेंडू तो मात्र निलेशला समजला नाही आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सचिन तयार. दरम्यान त्याच स्वरूपाचा चेंडू आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. तोपर्यंत एक धाव तो सहजरित्या पूर्ण होती. नक्कीच एकेरी दुहेरीवर समाधान मानेल तो जांबे संघ. मोठमोठ्या फटक्यापासून दूर ठेवायचा असेल मात्रवाडी संघाला आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाते ती 16 धावसंख्या. तर राहुल मात्रे नक्कीच आघाडीचा फलंदाज मैदानामध्ये. राहुल नक्कीच अपेक्षा खूप आहे मात्रेवाडी संघाला राहुलकडनं. त्या प्रकारची खेळी करावी लागेल ते राहुलला. दरम्यानचा चेंडू गॅपमध्ये चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळला आहे आणि चेंडू आता सीमारेषे पार. धावा मिळत आहेत त्या 4 चौकार. धन्यवाद डीजे. एक चांगला फटका राहुलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या 4 धावांमध्ये संघाच्या धावसंख्येत बदल होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. एक सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला कव्हरच्या दिशेने राहुलच्या बॅटमधनं. दरम्यान पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न पण चेंडूचा वेग आता मात्र भरपूर होता आणि त्यामुळे निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला तो सचिनकडनं. 20 धावा धावपळकावर लावल्या गेल्यात. अद्यापही समीकरण थोडंसं अवघड होत चालले ते मात्रेवाडी संघासाठी. नक्कीच धावांची गती ती वाढवावी लागेल ती मात्रेवाडी संघाला. दरम्यानचा चेंडू आणि क्षेत्ररक्षक धावबाची संधी असेल. फेकी थोडीशी हुशार आणि एक धाव त्या फटक्यावर मिळते आणि 2 षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 21. उर्वरित
18 चेंडूमध्ये अद्यापही 59 धावांचं आव्हान मातृडी संघापुढं. जर हा सामना जिंकायचा असेल, या स्पर्धेतील पहिला विजय नोंदवायचा असेल मातृडी संघाला, तर उर्वरित 18 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये 21 जमवल्यात, येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 59 जमवायच्यात. या कशा प्रकारची फलंदाजी राहुल मातेरे आणि निलेश घोगरे यांच्या मार्फत होते. दरम्यान सांघिक तिसरं षटक घेऊन आशिष, पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय सुरेख हाताळलं होतं. अवघ्या 9 धावा आशिषने खर्च केल्या होत्या. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन या मैदानामध्ये पुन्हा एकदा आशिष. डावखरे हाताचा गोलंदाज, एक चांगली गोलंदाजी वारंवार त्याच्याकडून पाहायला मिळते आणि सामना करतोय तो राहुल मातेरे. राहुलला आता मात्र आक्रमकता आपल्या फलंदाजीमध्ये आणावी लागल. दरम्यान हा चेंडू फुलटा स्वरूपाचा चेंडू आणि फटका खेळलाय. धावबाची संधी असेल, प्रयत्न सुरेख होता पण झेल निसटलाय आणि त्या फटक्यावर तब्बल 2 धावा मिळत आहेत. नक्कीच थोडस दूरवरचा झेल, धावपळ झाली ती खेळाडूची आणि झेल निसटला. तब्बल 2 धावा या फटक्यावर मिळतात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23. पुढचा चेंडू राहुल मातेरे, दरम्यान चेंडू उडवला आहे, सरळ बॅटने खेळून काढाय. चेंडू आता थेट सीमारेषे पार. हा येतोय खणखणीत षटकार, 6 धावा. चांगला फटका राहुलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. लॉगॉनच्या दिशेने आक्रमक फटका आणि या फटकावर 6 धावा मिळाल्या. या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवर. दरम्यान त्या चेंडू पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र चेंडूने वळण घेतलंय, झपकन निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. एक चांगलं कमबॅक आशिषकडनं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर चेल निसटला, त्यानंतर एक षटकार आणि त्यानंतरचा निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 29 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. दरम्यान त्या चेंडू पुन्हा एकदा झेल बादची संधी असेल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल बाद. राहुल मातेरे माघारी परततोय आणि मातोडी संघाला लागलेला हा पहिला दखल राहुलच्या रूपाने. राहुलची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत, सतीश मातेरे. एक चांगलं कमबॅक आशिषकडनं झालं, मैदानामध्ये पाहायला मिळालं. झेलबादच्या स्वरूपाने राहुल मात्रेला माघारी परतण्यामध्ये यश आलंय. 29 धाव पकडावं लागल्या गेल्यात. उर्वरित 14 चेंडू आणि 51 धावांचं अद्यापही आव्हान मैदानामध्ये मातोडी संघापुढे आहे. येणाऱ्या 14 चेंडू मध्ये 51 धावा जमवायच्या. 29 धावावर पहिला गडी बाद होतोय. सतीश मात्रे मैदानामध्ये दाखल झालाय की सतीश मात्रेकडे पण ही क्षमता आणि ताकद, मोठमोठे फटके खेळण्याची आहे. ती क्षमता आणि ताकद सिद्ध करावी लागेल ती सतीश मात्रेला. आणि समोर येतो आशिष. दरम्यानचा चेंडू अगदी ब्लॉकल पद्धतीचा चेंडू सतीशला समजला नाही. अपील होतीये आणि लेग बायच्या स्वरूपाने सतीश खातं उघडतोय आणि 1 धाव मिळते. 30 धावा धावपळ लावल्या गेल्यात. उर्वरित 13 चेंडू आणि अद्यापही 50 धाव्यांची आवश्यकता. निलेश घोगरे या षटकातील काही चेंडू शिल्लक. दरम्यानचा चेंडू अगदी भेदक असा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू मध्ये पाहायला गेला. तिसरं षटक संपतंय आणि या 3 षटकाके संघाची धावसंख्या 1 बाद 30 धावा आणि समीकरण येऊन टपते ते 12 चेंडू आणि 50 धाव्यांची आवश्यकता. 18 चेंडू मध्ये 30 बनवल्यात. उर्वरित येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 50 जमवायच्यात. मात्रेवाडी संघ कुठेतरी अडचणीत सापडलेला
दिसतोय आणि अडचणीतून बाहेर काढावं लागणार ते निलेश घोगरेला आणि सतीश मातेरेला. उर्वरित 12 चेंडू आणि 50 धावा. आशिष गायकवाडची अतिशय चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी झाली. पहिलं षटक पॉवर प्लेचं अतिशय सुरेख, त्यानंतरचं राहुल मात्रेला बाद करून 2 षटकाखेर नक्कीच कमीत कमी धावा देऊन 1 गडी माघारी पडला आशिषने. आता मात्र चौथ्या षटकामध्ये गोलंदाज शरद गायकवाड मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन शरद मैदानामध्ये बाद आणि त्याचा सामना करतोय तो सतीश. आतापर्यंत सतीशने 1 चेंडू खेळला. चला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल वेळ वाचवा, सामना चालू करून घ्या. पंचांनाही विनंती असेल. सर्व खेळाडूंना विनंती असेल आणि प्रेक्षकांना विनंती असेल, जेवणाची ताटे जी पॅव्हिलियन मध्ये आणल्यात ना, ती ताटं तेवढी तिथं खोलीमध्ये नेऊन ठेवा. जी कोणी टाटा आणल्या जेवणासाठी पॅव्हिलियन मध्ये, ती ताटं त्या खोलीमध्ये नेऊन ठेवावी विनंती असेल. आणि पहिला चेंडू सुरेख चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सामना करतोय तो सतीश. रमाचा चेंडू आपटलेला चेंडू भिरकावून दिलाय आणि चेंडू आता थेट सीमारेषे पार. धावा मिळत आहेत त्या 6 षटकार. धन्यवाद डीजे. आक्रमकता आणि आक्रमकता धारण करावी लागेल ती सतीश मात्रेला. संघ अडचणीत सापडलाय. संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एक बिग हिट तर सतीशने खेळलाय. पुन्हा एकदा आक्रमण करण्याची संधी सतीशकडे असेल. रमांचा चेंडू पुन्हा एकदा आपटलेला चेंडू आणि त्याच दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक झेलबाची संधी, प्रयत्नही सुरेख होता पण चेंडू थेट सीमारेषेवर लागोपाठचा दुसरा षटकार सतीशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. केसामध्ये गंगा मधून बुचुड्यात ग केवडा हे कडीचा गोंडा लोळ काय चांगली कमाय धन्यवाद डीजे. शरद गायकवाड आक्रमण चढवले गेले ते सतीश मात्रेच्या मार्फत. पहिला चेंडू वाईट स्वरूपाचा, त्यानंतर लागोपाठचे 2 षटकार. पुन्हा एकदा सतीश सज्ज. दरम्यान फुलटा स्वरूपाचे चेंडू आणि येतोय लागोपाठचा तिसरा षटकार. 6 धावा. डीजे विकास लागोपाठचा तिसरा षटकार आपल्याला सतीश मात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आक्रमण ते शरद वर चढवलं गेलं आणि थोडस महागडं षटक आपल्या संघासाठी. सामन्याचं समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि 31 धावावर समीकरण आले. पुन्हा एकदा सज्ज. दरम्यान आपटलेला चेंडू, पुन्हा एकदा वाईट स्वरूपाचा चेंडू. एक अतिरिक्त धाव या चेंडूवर मिळते. नक्कीच पंच घोषित करताय वाईट स्वरूपाचा चेंडू. नक्कीच या निर्णयावर दात मागितली गेली ती तांबे संघाने आणि नक्कीच सतीश मातेरेचं फलंदाजी आणि थोडासा अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न नक्कीच मातेवाडी संघ
थर्ड अंपायर अजावळे सरांनी सतीश म्हात्रेला बाद दिले आणि सतीशची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये नितीन. नक्कीच एक आक्रमण फलंदाज माघारी गेलाय. आता मात्र निलेशला कामगिरी सांभाळावी लागेल. वाईट स्वरूपाचा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावर एक सिंगल अशा 2 धावा या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाल्या आणि नक्कीच थोडंसं मागडं षटक आपल्याला जांभे संघाकडनं शरदचं पाहायला मिळालं आणि उर्वरित 8 चेंडू आणि 27 धावांची अजूनही आवश्यकता असेल ती मातरवडी संघाला. तब्बल 23 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केला त्या शरदने. दरम्यान फुलटा स्वरूपाचा चेंडू उडवलाय विळवांच्या दिशेने आणि हा येतोय नितीन म्हात्रेच्या बॅट मधून षटकार आणि 6 धावा. धन्यवाद डीजे. काय फलंदाजी आली ती मातरवडी संघाची या षटकामध्ये. पहिले 3 षटकात सतीशच्या माध्यमातून आणि त्यानंतर नितीनने आल्या आल्या टोलवला. अद्यापही 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. हा चेंडू महत्वपूर्ण असेल दोन्ही संघासाठी. दरम्यानचा चेंडू आणि अगदी सुरेख चेंडू. या चेंडूची नक्कीच अपेक्षा होती जांभे संघाला आणि अगदी ब्लॉकर स्वरूपाचा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि उर्वरित 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 50 धावा हव्या होत्या आणि आता 6 चेंडू मध्ये 21 हव्यात. नक्कीच मात्रेवाडी संघामध्ये ती क्षमता आहे. पाहूया कशा प्रकारचे सामना आता फिनिश करता येते मात्रेवाडी संघ. नितीन अद्यापही मैदानामध्ये. वाईट चेंडू. धावसंख्या 60 धावा. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता मातेवाडी संघाला जिंकण्यासाठी. ओम साईराम. कसं आहे, साऊंड एकदाच लावायचा, समोरच्याला गार करायचा. एवढा घाण आवाज सोडणार आहे ना, झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक.
लाईनीला ना लाईनीला आपल्या पुढची 4 मंडळ आहे ना ती पण आपल्या साऊंडवर नाचली पाहिजे एवढा घाण आवाज सोडणार आहे. 300 डेसिबल आवाज काढणार आहे. किती 300 इकडे धोका टाकला ना डायरेक्ट इंग्लंड मध्ये आवाज. दोन चेंडू 11 धावा. हॅलो हॅलो मातेरवाडी संघाला विजयासाठी 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता.